नमस्कार मंडळी, ऋतूच्या रेसिपीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मँगो कस्टर्ड याची रेसिपी। तर इथे मी 6 आंबे घेतलेले आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तर मी कस्टर्ड बनवण्यासाठी फक्त 3 आंबे घेणार आहे। तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। तर इथे मी सर्वात अगोदर गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि इथे मी फक्त अर्धा लिटर दूध घेतलेला आहे। फुल फॅट मिल्क घेतलेला आहे। म्हशीचं दूध इथे मी वापरलेलं आहे कस्टर्ड करण्यासाठी। तर सर्वात अगोदर दूध हे व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि दुधाला जास्त आटवायचं नाहीये। दुधाला उकळी आल्यानंतर दूध बंद करायचं आहे आणि खूप सोपी रेसिपी आहे, जास्त काही अवघड नाहीये। जसं की मँगो कस्टर्ड तुम्ही बनवत असाल तर त्यामध्ये जास्त करून आंब्याचाच वापर केला पाहिजे, बाकीचे कोणतेही फ्रूट इथे येत नाहीत। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एखादं किंवा दुसरं फळ त्यामध्ये टाकू शकता, पण शक्यतो मँगो कस्टर्डमध्ये जास्त मँगोचाच वापर केला जातो। आणि जेव्हा तुम्ही नॉर्मल कस्टर्ड बनवता तेव्हा तुम्ही 4-5 फ्रूट्स देखील तुम्ही तिथे ॲड करू शकता, पण आता सीजन आहे म्हणून मी इथे मँगो कस्टर्ड याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। आणि इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि इथे दूध तापायला सुरुवात झालेली आहे आणि इथे मी लो फ्लेम केलेले आहे। तर त्यानंतर दुसरीकडे मी एका वाटीमध्ये थोडंसं दूध घेतलेलं आहे, 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये फक्त मी 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकून घेणार आहे। आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही मँगो कस्टर्ड बनवणार आहात तेव्हा मँगो कस्टर्ड पावडर ही चांगल्या ब्रँडचीच घ्या। इथे मी विकफिल्डची कस्टर्ड पावडर वापरलेली आहे, मँगो कस्टर्ड पावडर। तर इथे मी कस्टर्ड पावडर टाकून घेतलेली आहे, 2 चमचे मी कस्टर्ड पावडर टाकून घेतलेली आहे आणि व्यवस्थित मी इथे मिक्स करून घेतलेले आहे। थोडीसुद्धा गाठी इथे ठेवायच्या नाही आहेत, सगळ्या व्यवस्थित गाठी मिक्स करून घ्यायच्या आहेत। आणि त्यानंतर इथे मी जे दूध तापलेलं आहे त्यामध्ये मी इथे वाटीमध्ये जे कस्टर्ड मिक्स केलेलं होतं ते मी इथे दूध टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा इथे मी 10 ते 15 मिनिटं मिक्स करून घेणार आहे आणि दूध परत एकदा तापवणार आहे। तर इथे मी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे, अगदीच पूर्ण कमी करून घेतलेली आहे आणि इथे मी 10 ते 15 मिनिटं पुन्हा एकदा दूध तापवण्यासाठी ठेवलेलं आहे आणि हळूहळू दुधाचा कलर हा वेगळा होणार आहे। आणि गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवायची आहे, वाढवायची नाही आहे। जेव्हा तुम्हाला वाटेल की दूध हे थोडंसं थिक म्हणजेच घट्ट व्हायला चालू झालेलं आहे तेव्हा त्यामध्ये लगेच आंब्याची प्युरी म्हणजेच गर काढून जो ठेवलेला आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे। तर इथे मी 3 आंबे घेतलेले आहेत आणि मी कस्टर्ड बनवण्यासाठी रत्नागिरी हापूस या आंब्यांचा वापर केलेला आहे। आणि इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, त्यामुळे इथे मी फक्त 3 आंबे घेतलेले आहेत आणि एका वाटीनुसार हे कस्टर्ड 7 ते 8 जण खाऊ शकतात। तर इथे आंब्यांचा गर पूर्णपणे मी काढून घेतलेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटून घेणार आहे। अगदी थोडंसं पाणी मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि आता ही जी प्युरी आहे म्हणजेच आंब्याचा जो गर आहे तो मी आता यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण कस्टर्डचा कलरच चेंज झालेला इथे तुम्हाला दिसेल। आणि आता हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर जास्तीत जास्त 5 ते 7 मिनिटं इथे मी गॅसवर ठेवणार आहे आणि थोडंसं थिक वाटेल आणि जेव्हा थोडीशी उकळी फुटेल तेव्हा मी गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहे।
तर तुम्ही पाहू शकता इथे जेव्हा कस्टर्ड इथे थोडंसं थिक आणि त्यानंतर इथे मी कस्टर्ड फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे आणि 5 ते 6 तासानंतर कस्टर्ड तयार झालेलं आहे आणि इथे मी 5 ते 6 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे थंड होण्यासाठी। तर इथे मी कस्टर्ड तयार झाल्यानंतर 5 ते 7 तासासाठी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी गार्निशिंगसाठी सुरुवात केलेली आहे। सर्वात अगोदर एका वाटीमध्ये मी आंब्याचे काप कापून घेतलेले आहेत आणि त्यावर थोडीशी आंब्याची प्युरी टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे मी कस्टर्ड टाकून घेतलेला आहे। तर इथे मी थोडंसं कस्टर्ड गार्निश केलेलं आहे आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। कस्टर्ड तयार झालेला आहे आणि तुम्ही सुद्धा एकदा या सीझनमध्ये अशा पद्धतीमध्ये कस्टर्ड नक्कीच बनवा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि ऋतुजा रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन छान रेसिपी घेऊन। धन्यवाद।